ब्लॉग नंबर 2. तर आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जे आहे खूप सुंदर, खूप शांत आणि तुमच्यामध्ये. जर तुम्ही तिकीट प्लॅन करत असाल मुंबई किंवा गुजरातच्या मध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तर सध्या आपण आहोत बोरवलीमध्ये. तर कसं काय जायचं ते मी तुम्हाला सांगते. तो हा व्हिडिओ कंटिन्यू. तर आम्ही मॉर्निंगला ट्रेन पकडली बोरुल स्टेशनवरनं 5:50ची. तिथून आम्ही थेट पोचलो वापी स्टेशनला. दमणला यायसाठी सगळ्यात जवळचं स्टेशन म्हणजे वापी. वापीपासून दमण हे फक्त 10 ते 15 मिनिटं अंतरावर आहे. राहण्यासाठी इकडे बजेट फ्रेंडली हॉटेल्स, रिसॉर्ट्स, बीच व्ह्यू हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत. तर चला पुढे बघूया. सो गाइस, मला थंबनेल बघून समजलं आपलं सुंदर दमण. तर तुम्ही हे फोटो आले होते म्हणून इथे आपल्याला आहे ना खूप सुंदर किल्ले, चर्चेस आणि बीचेस पाहायला मिळतात. पण तो इथे संस्कृती ही सुद्धा वेगळी आहे. दमण हे 2 विभागात बांधलेले आहे. एक मोठे दमण आणि एक छोटे दमण. नानी दमण आणि मोठे दमण. सो जसं काय मी जाणार होते माझ्या फॅमिलीसोबत, जो आम्ही प्रायव्हेट कारने गेलो. तुम्ही जर ट्रेनने जात असाल तर तुम्हाला वापी स्टेशनवरून प्रायव्हेट कार, ऑटो रिक्षा अवेलेबल आहेत. आणि आम्ही आमच्या कारने थेट पोचलो देवका बीचला. सो हा आहे देवका बीच, दमणमधला सर्वात फेमस बीच. इथे संध्याकाळचं खूप सुंदर वातावरण असते. हा सनसेट पॉईंटसाठी खूप फेमस आहे. मुलांसाठी खेळायलाही इथे खूप काय आहे आणि स्ट्रीट बीच छान मिळते इथे. तर तुम्ही नक्की विजिट करा. हा आहे देवका बीचचा व्ह्यू. ह्या बीचला ब्लॅक सँड असंही बोलतात, कारण इकडची सँड ब्लॅक कलरची आहे. सो हा आहे जम्बो बीच. अगर तुम्हाला गर्दी अजिबातच नको असेल तर हा बेस्ट आहे तुमच्या ऑप्शनमध्ये. इथे तुम्हाला परफेक्ट फूड भेटेल, परफेक्ट वॉशरूम भेटेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हा व्ह्यू तुमच्यासाठी स्पेशल आहे. तर हा आहे जंकोर बीचचा पार्किंग. तुम्ही तुमची बाईक किंवा गाडी इथे पार्क करू शकता. ते पार्किंग चार्जेस नाही आहेत. सो हा बीच खूप सुंदर आहे. हा बीच त्याच्या गोल्डन सँड आणि वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी फेमस आहे. इकडे पब्लिक ड्रिंकिंग बिलकुल अलाउड नाही. इथे खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात. पॅरासेलिंग, बोटिंग, कार रायडिंग. हा आहे तिकीट काउंटर. इथे तुम्ही सर्व राईड्सची प्राइस चेक करू शकता. आणि हा आहे स्टॅच्यू ऑफ महादेव, जो जंपर बीचवरून खूप जवळ आहे. ही महादेवाची मूर्ती 25 ते 30 फुटा एवढी मोठी आहे. सो आता आम्ही चाललोय सेंट जोरम फोर्टला, म्हणजेच नानी दमणला. हा फोर्ट 30,000 स्क्वेअर मीटर मध्ये पसरलेला आहे. ह्याच्या एंट्रीवर आपल्याला बघायला भेटतं एक टँक, जो एक बॅटल टँक आहे. जसं की आपण या गेटमधून घुसतो, आपल्याला प्रश्नच पडतो की हा गोवा आहे की दमण. खरंच आम्हालाही वाटलं होतं की आम्ही गोवाला आलो. हो, हा दमण आहे. खूप फेमस स्पॉट आहे जो कलरफुल स्ट्रीट किंवा कलरफुल वॉल्स म्हणून ओळखला जातो. इकडे खूप सारे जण फोटोशूट आणि प्री वेडिंग शूटलाही येतात. सो या फोर्टमध्ये जसं की तुम्ही बघू शकता खायला सुद्धा अवेलेबल आहे. तर इथून आम्ही पुढे गेलो फोर्टवर. सो गाइस, जसं की तुम्ही बघू शकता हा आहे सेंट जोरम किल्ला, जो पोर्तुगीजांच्या काळात बांधलेला आहे. तर जर तुम्हाला हिस्ट्री नक्की आवडत असेल तर तुम्ही हा किल्ल्याला नक्की विजिट करा. हा परफेक्ट हिस्टोरियनसाठी हा मस्त किल्ला आहे. इथून समुद्र आणि बाकीचं परिसर खूप सुंदर दिसतो.
या किल्ल्याचे बांधकाम 1614च्या सुमारास सुरू झाले आणि 1672 पर्यंत पूर्ण झाले. हा किल्ला पोर्तुगीजांनी समुद्रकिनारी रक्षणासाठी बांधला. मुख्य प्रवेशद्वार सेंट जोरम यांची मूर्ती पाहायला मिळते. आम्ही सनसेट बघायला पोहोचलो पुन्हा चंपोर बीचला. दमणमधील सर्वोत्तम सूर्यास्त ठिकाणपैकी एक. शांत वातावरण, सुंदर दृश्य, फोटोजेनिक लोकेशन, कपल्स, फॅमिलीज आणि कंटेंट क्रिएटरसाठी ही उत्तम जागा आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड होतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.